रमाविनी, माधव दादाला चक्कर आली आहे आणि तो कोसळलाय. काय? बाई, विठ्ठलपंत, सुभद्रा वहिनी, मी बाबाच्या शिक्षेसंदर्भात बोलावयास आलो आहे. जे काही बोलावयाचे ते आम्ही आधीच बोललो आहोत. माईंनी अंमलबजावणी होईल असे सांगितले म्हणून आम्ही थांबलो. अन्यथा पण विठ्ठलपंत, बाळंभटजी, तुम्ही यांची समजूत घालण्यापेक्षा बाबाचंच का नाही समजवत? त्यास 4 शब्द सांगितलेत तर अधिक बरे होईल. पण मी विठ्ठलपंतांची समजूत घालण्यासाठी आलोच नाहीये. मला केवळ एवढेच सांगायचं आहे की बाबाला शिक्षा झालीच पाहिजे. त्याचे वर्तनच तसे आहे. पण त्याच्या शिक्षेचे स्वरूप जरा बदलले तर, म्हणजे शेंडी कापण्याच्या ऐवजी आम्ही जे बोललो ते बोललो, त्यात बदल नाही. ठरल्याप्रमाणे बाबाने उद्यापर्यंत त्याची शेंडी कापून आमच्या पायाशी ठेवली नाही तर तो आमचा अपमान समजून आम्ही हे घर जे सोडून जाऊ ते कायमचे. सुभद्रा वहिनी, माझेही म्हणणे तेच आहे. बाबाला अद्दल ही घडावयासच हवी. वडीलधाऱ्यांशी वागण्याची काही रीत आहे का नाही? ठीक आहे, तुम्हा दोघांचेही असेच म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. येतो आम्ही. अहो बघताय काय? बरे वाटते आहे आता. काही सांगूच नाही आपण. आज मुळी कचेरीत जाऊच द्यावयाची नाही मी. जो काही त्रास होतो आहे तो आम्हासच. रात्रभर असा माणूस लिहित वाचितच बसला तर काय व्हायचं आहे मग? डोळे दुखतात ते आमचेच. डॉक्टरांनी ताण घेऊ नये असे सांगितले आहे ते सुद्धा आम्हासच. आज अगदी तोप धडाडते आहे. हे पहा, जी काही दूषणे द्यायची असतील ना ती द्यावीत, परंतु आज काही मी आपणास कोर्टात जाऊ द्यायची नाही. आबा भाऊजी, पांडू काका, तुम्ही दोघे थांबा यांच्या सोबत. मी न्याहारीचे पाहते. पोट निवले म्हणजे झोपही नीट लागेल जरा. आणि हो, तुम्ही आधी कचेरीत निरोप धाडा यांच्या. आज तब्येत बरी नसल्यामुळे हे काही यायचे नाहीत कचेरीत म्हणून. आणि ते वाचनाचे भिंग आहे ना, ते मुळी माझ्याच पाशी आणून द्या कसे. नाहीतर आपला पहारा उठला रे उठला की लगेच यांचे वाचन पुन्हा सुरू. हो, आणि हे चाटण करते आहे ते घ्यायचे आहे खाल्ल्यानंतर. कळले ना आबा भाऊजी? कळले कळले. ज्यास कळावयास हवे त्यास अगदी अचूक कळले. आज तुमचे सगळे हुकूम मान्य आहेत. आले. पाहूया तरी किती चक्कन न्याहारी मिळते ते. नाही, मला काहीही ऐकायचे नाही. अरे पण माझे ऐकून तरी- नाही, माझी समजूत घालण्यापेक्षा त्या विठू काकांना का नाही समजावीत जाऊन? यांनी चूक करावयाची, शिक्षा आपण भोगायची. नाही, याला काहीही अर्थ नाही. अरे पण माहिती, यावेळेस बाबाचे काहीही चुकलेले नाही. ही काय पद्धत झाली विठू भाऊजींची वागण्याची? नाही, भाऊसाहेब देखील संतापी होते. डोक्यात राग घालून घेण्याची सवय त्यांची सुद्धा होती. पण त्यांचे वागणे हे असे नव्हते. एकतर सुभद्रा वहिनींशी असे आगोचरपणे वागणे आणि तरीही सुभद्रा काकूंनी मलाच बदलले. तसेच असते रे बाबा, हे अगदी तसेच असते. नवऱ्याने बायकोस कितीही तुच्छतेने वागवले तरी 4 जणात बायकोसच त्याची लाज राखावी लागते. आता त्यात तू पडला चोर. सुभद्रा वहिनींनी तुला बदलले, यात त्यांची तरी काय चूक आहे रे?
काही बिचाऱ्यांची गत ही अशीच आहे, इकडे आड आणि तिकडे विहीर. त्या तरी काय करणार? नाही नाही नाही. या विठू भाऊजींना कोणीतरी अद्दल ही घडवाव्याच हवी, पण ती कशी हे मात्र काही कळत नाहीये. माई, मी काय म्हणते, आपण माधवास तार धाडूयात. पण पण हे शेंडी प्रकरण उद्याच आहे. माधवास तार पोचणार कधी आणि आणि तो इथे येणार कधी? पण नाही कापली मी शेंडी तर काय करणार आहे ते विठू काका? सांगलीला निघून जातील इतकेच ना, जाऊ दे. मुळात त्यांनी येथेच राहावे हा अट्टहास तरी का? बाबा, अरे काय बोलतोयस तू हे? मुळात प्रश्न हा नाहीच आहे. तू त्यास धक्काबुक्की केलीस का नाही? ही मोठी चूक झाली आहे तुझ्या हातून आणि आपण आपल्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यावे, बाकीचा विचार करू नये. आणि बाबा, मुळात तू त्यांचा अपमान केलास म्हणून ते घर सोडून गेले. असे नको हो व्हावयास. गोडीने आपल्या गावी जातो असे म्हणणे वेगळे आणि इथे आपला अपमान होतो म्हणून निघून जाणे वेगळे. थोडक्यात काय, माझी शेंडी कापली जाणार. बाबा, तू शांत हो बरे. माई, मी काय म्हणते, एक करता येईल. माधवा जरी इथे नसला तरी सार्वजनिक काका इथे आहेतच की. त्यांना निरोप धाडून बघूयात. ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील. कसे? हो हो, अगदी असेच करूया. हे अगदी बरे सुचले हो तुम्हा. काय 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 बरे सुचले, काय बरे सुचले? मागच्या वेळेस नाही त्या राम दीक्षित आप्यांसमोर नाक घासावयातच लावले होते मला. आता पण काय, शेंडी काप असेच सांगतील. अरे बाबा, जरी तुला नाक घासाव्यास लावले होते तरी सुद्धा त्यानंतर माधवाने आणि सार्वजनिक काकांनी त्यांना सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावलीच ना. हे विसरलाच वाटते. हे काही नाही. माई, सार्वजनिक काकास निरोप धाड. अरे धाडा, जो तो उठतो आणि माझ्याच मागे लागतो. धाडा धाडा निरोप. दादा, कसे वाटते आता? उत्तम वाटते आहे. न्याहारी व्यवस्थित झाली आणि रमाबाईंनी दिलेल्या चाटण्यामुळे झोपही 2 घटकात छान लागली. आता अगदी ताजे तवाने वाटते आहे. आता आणखी एकदा हे चाटण घेतलेत ना, म्हणजे अगदीच बरे वाटावयास लागेल. बरे आबा, टपाल आण पाहू. हो, पण भिंग तर माझ्याच पाशी आहे अजून. अरे खरेच की, तुम्ही हुकूम द्याल तर खरे, नाहीतर आम्ही नाही पाहत बुवा टपाल. इश्श, काय वाटेल कुणास, जसा काही माझाच हुकूम चालतो येथे. घ्या. आबा, हे टपाल पांडूकडे दे आणि त्यास म्हणावे फौजदाराकडे नेऊन दे. हकुबाई, पुन्हा तसेच आहे का टपाल? होय, कोणा हरी रामोशीच्या नावाने आहे. अमुक एका ठिकाणी दरोडा घालायचा बेत आखला आहे. अमुक एक माणसे आणि हत्यारे मिळाली आहेत वगैरे वगैरे. हो, कोण धाडत असेल हे सारे? योग्य वेळ आली म्हणजे आपसुकच कळेल. तोवर तुम्ही निश्चल असा म्हणजे झाले. अशा प्रकारची पत्रे येतच राहतील. त्यांस आपण उत्तर न देता फौजदारांकडे परस्पर पाठवली म्हणजे ज्यान समजावयास हवे ते समजेलच. नाही म्हणजे काय ठरले तुमचे? म्हणजे बाबा क्षमा मागणारच आहे, पण शेंडी कापल्यावर
बाहेर तोंड दाखवणे मोठे कठीण जाईल बाबास. खरे हो, म्हणूनच मला वाटत होते की तुम्ही सुभद्रा वहिनी, अहो निदान तुम्ही तरी. मला समजवण्याच्या फंदातच पडू नकोस हो तू माई. यांनी जे सांगितले तसे झाले तर ठीक, नाही तर आमचे सामान बांधलेलेच आहे. अगो ज्यानी चूक केली त्याच सांग, मला नको. अगो बाई माझे, ज्याचे चुकले आहे त्यास सांगावयाचे का? वा, छान हो वहिनी, अगदी छान. ते ज्याची मूळ चूक आहे त्यांचे राहिले बाजूला, आणि आमच्या बाबाच्याच वागण्याचा जो काय तो बाऊ नाही का? हो ताई, हो काय करताय तुम्ही? चला आधी इथून. तुम्हाला भांडण मिटवायचंय का वाढवायचे? चला इथून, कल्याणच झाले. ताई, The road was long and the sun was bright. Both the Duke and the horse were tired and thirsty. It seemed impossible to reach the fort and find the treasure. But the perceive. आता गोड कुठं अडखळलं तुमचं? तुला काय करायचंय? आता अहो, हॉर्स म्हणजे घोडा एवढं ठाव आहे मला. बाबा मालकांनी शिकवलंय. म्हणजे काय आहे, बुलक म्हणजे बैल आणि हॉर्स म्हणजे घोडा. काय आहे, तुम्ही नाशिक मध्ये होता ना, त्या वेळेला त्यांनी मला शिकवलं. आम्हाला बाबा मालक सारखे म्हणायचे, पांडू दादा हॉर्सचा खरारा केला, पांडू दादा बुलकला वैरण घातली. आम्ही लई मौज करायचो माहितीये का. इथं पाहिजे होते ते, लई मौज केली असती आपण. त्या बाबाला खोड्या आणि मौज या खेरीत दुसरा काही उद्योग आहे का? आणि तू त्यास जोड देतोस. हे बघ, मी अभ्यास करतोय. अभ्यासाविषयी काही बोलावायचे असेल तर बोल, वायफळ बडबड नको. जी. It seemed impossible to reach the fort and find the treasure. But the perceive. आबा भाऊजी, काय स्पेलिंग आहे शब्दाचे? PERSEVERANCE. परसिव्हिअरन्स. आबा भाऊजी, परसिव्हिअरन्स म्हणजे की नाही चिकाटी, पाठपुरावा. आता वाक्य वाचा बरे. But the perseverance and determination of the Duke finally did it. बरोबर आहे. म्हणजे किल्ल्यापर्यंत पोहोचणे आणि खजिन्याचा शोध घेणे ही गोष्ट अशक्यप्राय वाटत होती, परंतु ड्यूकच्या म्हणजेच सरदाराच्या चिकाटीमुळे आणि पाठपुराव्यामुळे ती गोष्ट शक्य झाली. आले का लक्षात? हो. नाही म्हणजे ते जे 2 गुण आहेत ना, चिकाटी आणि पाठपुरावा, हे फक्त त्या सरदाराकडेच नव्हते. आमच्या रमावहिनीकडे पण हे 2 गुण आहेत, पाठपुरावा आणि चिकाटी. या जोरावर तुमच्या बी पुढे गेलेत मागून येऊन. आणि ते बी स्वयंपाकघर, धाकले मालक, घरातल्या वडीलधाऱ्या बायका, आले गेलेले, या सगळ्यांना सांभाळत बघा बघा. एवढे काही कौतुक नको करावयास बरं का पांडू काका. का? हो, यांच्या बोलण्यात की नाही नेहमी येत असतो हा शब्द. सुधारणांच्या बाबतीत परसिव्हिअरन्स हवा असे सारखे म्हणत असतात. म्हणून मी अर्थ विचारला आणि तो ठाऊक झाला इतकेच. पण तुम्ही म्हणजे मला अगदी हरभऱ्यावरच चढवलेत. आणि पांडू दादा, आपल्याला ज्यातले कळत नाही त्यात तोंड घालावेस कशाला? हे बघ, तू गडी माणूस आहेस, आपली मर्यादा ओलांडू नकोस. पांडू काका, पांडुरंग पांडुरंग.
पांडू स्वतःला समजतं काय? मला शहाणपण शिकवत आहे. अहो, अहो, ताई, अहो माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. माई, मला काहीही समजावू नकोस. अलीकडे या सगळ्या लोकांस माज यावयास लागला आहे. दुसरे काय? बघितलेस ना भाऊजींच्या अंगात किती काठा आहे ते. तेव्हा यांच्या नाकदुऱ्या काढणे माझ्यासाठी शक्य होणार नाही. आणि सुभद्राबाईंनी असे आडमुठेपणाने वागावे नाही. विठू भाऊजींचे सगळे अंतरंग तर कळूनच चुकलेले आहेत तो आपल्या. मग काय करायचे बाबाने? या असल्या लोकांसाठी त्याने स्वतःची शेंडी कापून घ्यायची का म्हणून? ताई, अहो दुसऱ्याने कसे वागावे हे आपल्या हातात असते का? आपण कसे वागावे हे आपण ठरवू शकतो. आणि तुम्ही काहीही म्हणा, पण बाबाचेही चुकलेच आहे. माधवाने 100 वेळा बजावले त्यास, पण तरीही त्याचा स्वभाव बदलत नाही. तो तसेच वागतो. आज त्याने घरात धक्काबुक्की केली, उद्या बाहेर लहान सहान गोष्टींवरून मारहाण सुरू केली, म्हणजे कसे व्हायचे त्या मुलाचे? अगं माई, ते काही नाही, भोगू दे त्याला. त्याच्या कर्माची फळे भोगू दे. त्याच्या वडिलांनी जन्मभर माणसे जोडली. माणसे तोडणे फार सोपे असते हो. माणसे जोडून ठेवणे किती महत्वाचे आणि कठीण असते हे कळू दे त्या. शेंडी काय वाढेल महिन्याभरात, पण अद्दल ही घडलीच पाहिजे. अगं माई, पण असे विना शेंडीचे महिना काढणे त्यास किती कठीण जाईल. बाहेर तोंड दाखवावयासही जमणार नाही त्याला. काही नाही, यातून सार्वजनिक काकाच काय तो मार्ग काढू शकतील. निरोप तर पोचला आहे त्यांना. उद्या अनर्थ घडायच्या आधी ते पोचले म्हणजे मिळवले.